मस्त असे सोनाज रेसिपीमध्ये आज काय बनणार आहे तर मस्त असे सर्वांचे आवडते साबुदाणा वडे, तेही टम्म फुगलेले आणि अजिबात कुठंही वडा बघा फुटलेला नाही। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा इथं मी साबुदाणा घेतला होता 2 वाटी, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतला आणि मग तिसऱ्या पाण्यामध्ये भिजत घातला। असं थोडंसं साबुदाणा डुबेल इतकं पाणी ठेवलं आणि सकाळी भिजत घालायचा आणि एक संध्याकाळी बनवायचा तर सकाळी घालायचा भिजत, किंवा मग सकाळी बनवायचे तर रात्री भिजत घाला साबुदाणा, किंवा मग 4 ते 5 तासामध्ये छान भिजतो। आणि एक 5 बटाटे घेतलेले आहे बघा, 4 ते 5 बटाटे उकडून घेतले आणि बटाटेही थोडे लवकरच 2 तास आधीच उकडून घ्यायचे, म्हणजे छान गार करून घ्यायचे। मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे का म्हणून। इथं अर्धी वाटी शेंगदाणे मस्त भाजून घेतले। आता इथं बटाट्यांचे बघा मी साल काढून घेतले आणि असे पावभाजी मॅशरने मॅश करून घेत आहे मी हे बटाटे। तर तुम्हाला जर खिसायचे तर खिसू शकतात, पण असे थोडंसं मग असं बटाटा जर मॅश केला तर मस्त छान लागतो दाताखाली पण आल्यावर। आणि जर आपण खिसणीने खिसून घेतला तर तो खूपच मऊ मऊ होऊन जातो। तर या प्रकारेच तुम्ही नक्की बनवून बघा। आणि साबुदाणा पण मस्त छान मऊसूत झालेला आहे। आणि इथं मिरची तुम्ही म्हणाल का घेतलेली आहे, तर मिरची तळायची आहे, कारण थोडे भजे पण काढायचे आहे आणि साबुदाणा वड्यासोबत पण खायचे आहे, तर खूप छान लागतात। नक्की तुम्ही, आणि अजिबात तिखट नाही बरं का, मिरची खूप फिक्की आहे। तर बघा आता साबुदाणा असा छान पसरट भांड्यामध्ये टाकून घेतला, म्हणजे कढईच आहे बरं काही, आणि मग मोकळा मोकळा करून घेतला आणि जे बटाटे आपण मॅश केले तेही टाकून घेतले। नंतर जो दाण्यांचा कूट केला आपण तोही टाकून घेतला, शेंगदाण्यांचा कूट। इथं 2 ते 3 हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला, तोही टाकून घेतला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकतात। आणि मस्त आता हे मिक्स करून घ्यायचं। खूप छान होतो मैत्रिणींनो हा साबुदाणा बटाटा वडा। तर आणि चवीला पण भन्नाट लागतो, दह्यासोबत तर अप्रतिमच लागतो। पण असं जर जाड मिरची असेल म्हणजे फिकी, तर तुम्ही त्यासोबतही खाऊ शकतात। आणि असं मी तुम्हाला पुढं दाखवलं असा मिरची वडा पण मी करून बघितला, छान लागतो। तर हे सगळं मिक्स करत आहे। तर इथं झालं मैत्रिणींनो असं, मी मीठ टाकायचं विसरले होते आणि मग सगळं मिक्स केल्यानंतर आठवलं मीठ टाकलं नाही। तर कुणाकुणाकडून असं होतं एखाद्या वेळेस नक्की सांगा, पण मला लगेच आठवलं मीठ टाकलं नाही। खाऊन वगैरे पण मी काही बघितलं नव्हतं। आता इथं मीठ टाकून घेतलं आणि मस्त परत मिक्स करत आहे, म्हणजे ही डबल मेहनत झाली बरं का। तर आधी जर आपण टाकलं तर एकदाच असं मग छान मिक्स होऊन जातं। आता परत हे मी छान मिक्स करून घेत आहे, खूप सुंदर वडे होतात। तर आषाढी एकादशी निमित्त आपण हे वडे बनवत आहे, तर नक्की तुम्ही या आषाढी एकादशीला असे वडे बनवून बघा। आणि तुमच्याकरता मी वेगवेगळ्या रेसिपी जशा मला शक्य होत आहे तशा उपवासाच्या रेसिपी मी घेऊन येत आहे। तुम्हाला जी रेसिपी आवडली ती तुम्ही बनवू शकतात आणि मला नक्की नंतर कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणती रेसिपी बनवून बघितली, हे मला सांगा, मला आवडेल ऐकायला पण, म्हणजे एक मनाला आनंद पण होतो। तर बघू शकता आता इथं मी गॅस चालू केला, कढई ठेवली, लोखंडी कढई, तेल टाकलं, तेल तापल्यानंतर मिरच्या आता मी तळून घेणार आहे। तर छान अशा अजिबात ही मिरची तिखट नाही, तर मिरची पण मस्त तळू द्यायची। तर आता बघा मिरची पण मस्त तळून झालेली आहे, आता मी काढून घेत आहे मैत्रिणींनो मिरची पण। तर कुणाला साबुदाणा खिचडी आवडते, कुणाला साबुदाणा बटाटा वडा आवडतो, कुणाला धिरडे आवडतात, कुणाला भगर आवडते। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते किंवा वेगवेगळी चॉईस असते आणि प्रत्येकाला खरंच एक जिभेची चव म्हणतो ना, प्रत्येकाची वेगळी असते। तर साबुदाणा पराठे पण रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आलेली, ते पण खूप छान होतात। तर आता बघा हे सगळं मिक्स झालेलं आहे, आता मस्त आपण वडे तयार करून घेऊया। तर असा गोळा घ्यायचा आणि मस्त असे गोल गोल तुम्हाला जशी साईज पाहिजे तसे आपल्याला हे करून घ्यायचे आहे। तर मी एका मिरचीला असं हे आपलं साबुदाणा बटाटा असं लावून घेतला, आपण जे तयार केलेलं आहे साबुदाणा बटाटा वड्याचं। तर खूप छान मिरची वडा पण होतं बरं का, तुम्ही नक्की बनवून बघा, छान लागतो खायलाही।
आता इथं बघा मी असे टिक्कीसारखे मस्त वडे तयार करून घेत आहे. म्हणजे एक साथ जर आपण तयार करून घेतले ना तर आपल्याला तळायला अजिबात त्रास होत नाही. तर आता बघा कढई तर म्हणजे तेल तर तापलेलंच आहे. तर वडे मी सोडून घेत आहे. तर हो, बटाटे गार यासाठी करून घ्यायचे म्हणजे साबुदाणा बटाटा वडा जो आहे आपला तो मस्त होतो, अजिबात फुटत नाही, तेलकट होत नाही. कारण आपण जर गरम गरम बटाटे टाकले तर मग पाणी सुटतं बघा. आपण जे तयार केलं आहे सारण, त्याला मग पाणी सुटतं, म्हणून मग गार करूनच घ्यायचे बटाटे, म्हणजे पाणी पण सुटत नाही. आणि जर एकदम खूप असं पाणी सुटलं तर मग वडा असा छान गोल पण दिसत नाही आणि तेलकट पण होतो. म्हणून मग मी बटाटे असे आधीच उकडून घेतले आणि गार करून घेतले. आता बघा वडे मस्त एक बाजू छान तळली गेली आणि परतवून घेतले आणि बघू शकता मस्त टम्म फुगत आहे वडे. तर मस्त दह्यासोबत मज्जा घ्या आणि तुम्हीही बनवून बघा. तर कुणाकुणाला रेसिपी आवडते माझी नक्की मला सांगा. तुम्ही कुठून बघत आहे, माझ्या ताईंनो, दादांनो आणि माझ्या ज्या मावशी आहे त्याही, तर कुठून कुठून बघत आहे मला नक्की सांगा रेसिपी. तर आवडते का तुम्हाला? अजून तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे नक्की मला सांगा. मी बनवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि तुम्ही छान छान कमेंट करतात मैत्रिणींनो, खरंच मनाला खूप छान वाटतं, खूप समाधान होतं. आणि मी प्रत्येकाच्या कमेंट वाचत असते. आपल्या प्रत्येक ताई खूप कष्टाने, आपले प्रत्येक दादा मावशी खूप छान अशा कष्टाने कमेंट करत असतात. तर मी एकही कमेंट सोडत नाही, वाचत असते आणि रिप्लाय पण देत असते. एक आनंदच होतो प्रत्येकाला. तर बघा आता मस्त मी वडे काढून घेतले आणि दुसरेही टाकून घेतले आहे वडे. तर हेही वडे मस्त तळून झालेले आहे. तर मैत्रिणींना तुम्हाला जर हे साबुदाणा बटाटा वडा रेसिपी जर माझी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. आणि हो, हाईप डन करायला विसरू नका. ॲड सहित प्लीज रेसिपी संपूर्ण बघा, ॲड कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो. तर बघा आता मस्त वडे तयार झालेले आहे. आता मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे वडे. मस्त असे कुरकुरीत आणि अजिबात कुठंही फुटलेला नाही वडा किंवा तेलकट नाही. तर मिरची पण घेतलेली आहे, मस्त दही घेतलेलं आहे. तर झाली का नाही आपली उपवासाची मस्त डिश तयार. मैत्रिणींना कुणाकुणाला साबुदाणा वडा आवडतो नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता मस्त दही पण घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवणार आहे. तर अजिबात तेलकट झालेला नाही, फुटलेला नाही तेलामध्ये. तर बघा आता मस्त अशी डिश असं वाटतं बघतच राहो, छान दिसत आहे मैत्रिणींनो. आता मी तुम्हाला बघा तोडून दाखवते एक वडा. तर छान असे झालेले आहेत बघा, अजिबात कुठंही तेल मध्ये गेलेलं नाही वड्यांमध्ये किंवा काही नाही. आणि असं मिरचीसोबत तुम्ही नक्की हा वडा खाऊन बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि असं दह्यासोबत तर मग बघा मस्त मज्जा घ्या. तुम्ही पण खा ताईंनो, दादांनो माझ्यासोबत. आमच्या मावशी तुम्हीही खा आमच्यासोबत वडा. तर बघा तयार झालेली आहे आपली उपवासाची डिश. आवडल्यास मला नक्की सांगा, भरभरून प्रेम द्या रेसिपीला आणि मज्जा घ्या तुम्ही पण. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.